नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि थंडीचे प्रमाण जे आहे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. मग येथून पुढे जर तुमच्याकडे पाण्याची सुविधा मुबलक असेल आणि शेत पण खाली असेल, मग अशा वेळी तुम्ही जर उन्हाळी हंगामामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये जर उन्हाळी पिकं घेऊन त्यामधून चांगला प्रॉफिट मिळवण्याचा विचार करत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे. आणि यामध्ये काही जे पिकं आहे कमी दिवसात चांगला प्रॉफिट मिळवून देणारी आहेत आणि काही जे पिकं आहे तुम्हाला 2 ते 3 महिन्यात सुद्धा चांगला प्रॉफिट मिळवून देणारी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला पिकं सांगणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला कमी कालावधीमध्ये येणारे आणि कमी खर्चात चांगलं प्रोडक्शन देणारी पिकं जे आहे तुम्हाला इथे सांगतोय आणि त्यामधून तुम्ही भरघोस असा प्रॉफिट जे आहे यामधून मिळवू शकताय. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर उन्हाळी पिकं घेऊन चांगला प्रॉफिट मिळवण्याचा विचार करत असाल तर हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, जवळजवळ काही ठिकाणी कापूस पण पूर्णतः संपलेला आहे किंवा काही ठिकाणी शेवटले वेचे जे आहेत ते चालू आहेत. तर कापूस हे पीक सुद्धा काढून तुम्ही इथे उन्हाळी पिकाची लागवड जे आहे करू शकताय. किंवा काही ठिकाणी जे आहे गहू पण भरण्याच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत, तर गहू पिकाची काढणी करून सुद्धा तुम्ही उन्हाळी पिकाची लागवड जे आहे इथे करू शकताय. तर यामध्ये सर्वात अगोदर आपण पाहूया जमिनीची मशागत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये जे काही उन्हाळी पिकं लागवड करणार आहे तर ते उन्हाळी पिकं लागवड करायच्या अगोदर सर्वात अगोदर तुम्ही जमिनीची चांगली मशागत करून घ्या. कारण जेवढं चांगलं तुमचं शेत असेल त्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर जर चांगलं असेल, तुमचा जो काही पिकाचा कालावधी आहे तो तेवढाच जास्त राहील आणि तेवढेच जास्त तोडे होऊन आपल्याला त्यामधून चांगला असा प्रॉफिट जो आहे मिळायला मदत होईल. तर यामध्ये तुम्हाला एकरी 2 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत इथे टाकून घ्यायचे आहे आणि यासोबतच तुम्हाला एकरी 1 बॅग DAP, 1 बॅग MOP आणि अर्धी बॅग जे आहे युरिया, हे सर्व जे मिश्रण आहे तुम्हाला एकत्रित करून पूर्ण एकरभर जे आहे टाकून घ्यायचे आहे. आणि यानंतर रोटावेटर किंवा कल्टिवेटरला मागे पाटा बांधून तुम्ही जे जमीन आहे ते पूर्णतः लेवलिंग करून घ्या. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये कोणती उन्हाळी पिकं लागवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिलं उन्हाळी पीक म्हणजे आपण भेंडी या पिकाची लागवड करू शकतोय. तर शेतकरी मित्रांनो, हे जे पीक आहे सर्वात कमी खर्चात आणि 45 दिवसात चालू होणारे हे पीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर आपल्याला भेंडीची जी लागवड आहे ती करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता भेंडी पहिलेच का बरं घेत नाही, कारण तुम्ही जर भेंडी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये जर लागवड केली तर बऱ्याच ठिकाणी त्याचे जर्मिनेशन जे आहे ते झालेले नसेल जास्त थंडीमुळे, आणि जर्मिनेशन झाले असेल तर त्याची पाहिजे तशी वाढ जी आहे ते झालेली नसेल. तर आता भेंडीची वाढ कधी होते, जेव्हा दिवसाचे जे तापमान आहे ते थोडे वाढलेले असेल आणि ऊन सुद्धा वाढत चाललेली असेल, तेव्हा झाडाचे 2 ते 3 किंवा 4 ते 5 पत्ते येणे तिथे चालू होतंय. तर तुम्ही जर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर भेंडी पिकाची लागवड केली तर इथे जे काही तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये लागवड केलेली होती तर तुम्हाला 15 ते 20 दिवस बियाणे जर्मिनेशनसाठी लागलेले असेल. तर आता जर तुम्ही लागवड केली तर बियाण्याची वाढ जी आहे ते जोमाने होते. 7 ते 8 दिवसातच बियाण्याची जर्मिनेशन होते आणि झाडाची वाढ जी आहे ती जोमाने होते. यासाठी तुम्हाला इथे चांगल्या व्हेरायटीज निवडायच्या आहे. तर यामध्ये तुम्ही ॲडव्हेंटाची राधिका ही व्हेरायटी लागवड करू शकताय. सिंजेंटाची OH 940, नामधारी सीडची 862 या व्हेरायटीची तुम्ही इथे लागवड करू शकताय. तर ही जी भेंडी आहे तुम्ही बेड पद्धतीने लागवड करू शकताय किंवा बेडच्या दोन्ही साईडला सुद्धा तुम्ही भेंडी या पिकाची लागवड करून घेऊ शकताय. तर मार्केटमध्ये तुमची भेंडी जर 20 रुपये किलो प्रमाणे जरी गेली तरी याचे तोडे जे आहे ते चांगले निघत असते. तर या प्रकारे तुम्ही भेंडी पिकापासून चांगल्यात चांगला नफा जो आहे तो मिळवू शकताय. यानंतर दुसरे पीक म्हणजे तुम्ही इथे गवार लागवड करू शकताय. तर गवार हे जे पीक आहे तुम्ही आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकताय. आता आंतरपीक मध्ये तुम्ही जे आहे काकडी किंवा लौकीसारखी पिकं सुद्धा यामध्ये घेऊ शकताय. गवार हे जे पीक आहे 35 ते 40 दिवसामध्ये निघत असते. जेवढ्या लवकर तुम्ही बाजारपेठेमध्ये घेऊन जाल तेवढेच चांगले रेट जे आहे याला मिळेल. तर तुमच्याकडे मजुराची उपलब्धता कशा प्रकारे आहे त्यानुसारच तुम्ही या पिकाची लागवड जे आहे ते करू शकताय. ऑन एन ॲव्हरेज या पिकाला जे आहे 30 रुपये किलो ते 50 रुपये किलो पर्यंत भाव असतोय. तर यापासून सुद्धा तुम्ही चांगला नफा जो आहे तो मिळवू शकताय. तर यामध्ये तुम्हाला चांगल्या व्हेरायटीची सुद्धा लागवड करायची आहे. यामध्ये तुम्ही कलश कंपनीची नव्या, VNR कंपनीची मानसी, GFC कंपनीची नीलम या व्हेरायटीची तुम्ही लागवड करून भरघोस असे उत्पन्न जे आहे या पिकापासून कमवू शकताय. यानंतर तुम्ही इथे हिरव्या मिरचीची लागवड करू शकताय आणि यापासून सुद्धा तुम्ही चांगला नफा जो आहे इथे मिळवू शकताय. हिरवी मिरची पासून तुम्ही एकरी 5 लाखाचे सुद्धा उत्पन्न घेऊ शकताय.
तर शेतकरी मित्रांनो, बाजारपेठेमध्ये छोट्या G4 साईजच्या ज्या काही मिरच्या आहेत त्याची मागणी जी आहे बाजारपेठेमध्ये खूप जास्त आहे आणि एक्सपोर्टिंग साठी सुद्धा वापरले जाते. तर यामध्ये तुम्ही मीरा, निधी, तलवार किंवा ब्लॅक 99 या व्हेरायटीची लागवड करून तुम्ही भरघोस असे उत्पन्न जे आहे इथे घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आताच एक मिरची पिकामध्ये नवीन व्हेरायटी जी आहे ती बाजारपेठेमध्ये आलेली आहेत. नामदेव उमाजी यांची पिरामिड सीड कंपनीची दुर्गा ही व्हेरायटी जी आहे ती लॉन्च झालेली आहे. तर ही जी व्हेरायटी आहे ती एक्सपोर्टिंग साठी उत्तम आहेत आणि बाजारपेठेमध्ये मिरचीचा जो काही भाव आहे कमीत कमी तुम्हाला 30 रुपये किलो जरी मिळाला तरी याचे उत्पन्न जे आहे ते चांगले निघते. तर या पिकापासून सुद्धा तुम्ही चांगला प्रॉफिट जो आहे तो मिळवू शकताय. यानंतर तुम्ही येथे टरबूज पिकाची लागवड करू शकताय. आता सीझनवर तर सगळे शेतकरी घेतात, पण तुम्ही जर ऑफ सीझन टरबूज घेतले आणि कमीत कमी तुम्हाला 20 रुपये जरी भाव मिळाला तरी तुम्ही यामधून चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे इथे मिळवू शकताय. खर्च जो आहे दुसऱ्या पिकाच्या तुलनेत कमी आहे. दररोज तोडावे लागत नाहीत. याची जे आहे फक्त तुम्ही 2 ते 3 वेळा तोडणी करायची आहेत. यानंतर तुम्ही हा जो माल आहे व्यापाराला विकू शकताय. जर रेट जर कमी असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा ट्रॅक्टर मध्ये भरून गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथे लोकांची ये जा जास्त असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः सुद्धा याची विक्री जी आहे ते करू शकताय किंवा तुम्ही खेड्यामध्ये जाऊन किंवा शहरात सुद्धा याची विक्री जी आहे ते करू शकताय. जर तुम्हाला कमीत कमी 10 रुपये किलो जरी भाव मिळाला तरी आपलं टरबूज जे आहे 5 ते 6 किलोचे असते, म्हणजे जवळपास 50 रुपये जरी पकडले तरी तुम्ही या पिकामधून चांगल्यात चांगला प्रॉफिट जे आहे ते मिळवू शकताय. म्हणून तुम्ही उन्हाळी पिकामध्ये या पिकाची लागवड जी आहे नक्की करू शकताय. यासोबतच तुम्ही खरबुजाची सुद्धा लागवड करू शकताय. आता हे जे पीक आहे थोडे सेन्सिटिव्ह आहेत. हवा आला, पाऊस आला तरी यावर जो आहे लवकर फरक पडतोय, पण न्यूट्रिएंटच्या बाबतीत हे सर्वात चांगले पीक आहे आणि भाव सुद्धा याचा नेहमीच चांगला असतोय. यानंतर तुम्ही काकडी या पिकाची सुद्धा लागवड करू शकताय, कारण उन्हाळ्यामध्ये काकडीला प्रचंड मागणी असते. ती जी आहे आरोग्यासाठी थंड असते. 40 ते 45 दिवसामध्ये पहिला तोडा निघतोय. सर्वात जास्त बाजारपेठेत किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा खूप जास्त मागणी असते. तर यामध्ये तुम्ही जिप्सी या व्हेरायटीची लागवड करू शकताय. ही जी व्हेरायटी आहे जास्त तापमान सुद्धा सहन करते आणि यापासून उत्पन्न सुद्धा आपल्याला चांगले मिळते. काकडीला कमीत कमी 10 रुपये किलो जरी रेट मिळाला तरी याचे उत्पन्न जे आहे ते जास्त प्रमाणात निघत असते. तर यापासून तुम्ही चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तो मिळवू शकताय. यानंतर तुम्ही उन्हाळ्यामध्ये भुईमुगाची सुद्धा लागवड करू शकताय, कारण या पिकाची बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त मागणी असते आणि हे जे पीक आहे उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. त्यानंतर आपल्याला भुईमुग लागवडीसाठी चांगल्या व्हेरायटी सुद्धा निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये TAG 24 किंवा फुले सुवर्णा, KDG 123, RHRG 6083, RHRG 6021 या व्हेरायटीची तुम्ही लागवड करून चांगल्यात चांगला नफा जो आहे यापासून मिळवू शकताय. यानंतर तुम्ही येथे कमी कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांची सुद्धा लागवड करू शकताय. यामध्ये पालक या पिकाची तुम्ही लागवड करू शकताय. हे जे पीक आहे 30 दिवसापासून निघणे चालू होते. जर तुमच्याकडे योग्य पाण्याचे नियोजन असेल तर तुम्ही या पिकाची सुद्धा लागवड करून जास्तीत जास्त नफा जो आहे तो यापासून मिळवू शकताय. यानंतरचे जे पीक आहे तुम्ही इथे कोथिंबीर या पिकाची लागवड करू शकताय. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त मागणी असलेले पीक आहे आणि हे जे पीक आहे 30 ते 35 दिवसापासून तुम्ही काढणी करून विक्रीसाठी नेऊ शकताय आणि बाजारपेठेमध्ये जवळपास तुम्हाला 80 ते 100 रुपये किलोच्या वरच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जे आहे या पिकाचे भाव मिळतोय. नक्कीच हे पीक लागवड करून चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे या पिकापासून मिळवू शकताय. कोथिंबीरची जे काही व्हेरायटी लागवड करत आहात तर त्यामध्ये त्याचा दर्जा चांगला असणे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जे काही कोथिंबीर लागवड करत आहे तर उन्हाळ्यामध्ये त्या कोथिंबीरीचा दर्जा जो आहे तो चांगल्या प्रकारे असेल तर तुम्हाला बाजारभाव चांगला मिळतोय. तर यासाठी तुम्ही ऑर्डरची सुपर ग्रीन ही व्हेरायटी जी आहे लागवड करू शकताय. तर ही जी व्हेरायटी आहे याचा सुगंध सुद्धा जबरदस्त येतोय आणि फुलं न येणारी ही जी व्हेरायटी आहे सगळ्यात चांगली व्हेरायटी आहे, म्हणून तुम्ही या व्हेरायटीचा इथे लागवडीसाठी वापर करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हे जे काही उन्हाळी पिकं सांगितलेले आहेत तर या उन्हाळी पिकाची लागवड करून तुम्ही चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तो मिळवू शकताय. तुम्ही ज्या काही व्हेरायटी निवडत आहे तर तुमच्या एरियानुसार सुद्धा तुम्ही व्हेरायटीची इथे निवड करू शकताय. आणि हे जे पीक आहे लागवडीसाठी तुमच्याकडे पाण्याची योग्य ती उपलब्धता असणे खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्ही प्रॉपर तरीकेने जर या पिकाची लागवड केली तर तुम्ही चांगल्यात चांगला नफा जो आहे या पिकांपासून मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे जे काही फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पिकांची लागवड करून तुम्ही चांगल्यात चांगला नफा जो आहे इथे मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे माहितीपूर्वक वाटला तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर उन्हाळी पिकाबद्दल जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.